मला असं वाटतं मी 3दा का 4दा आलो शिवनेरी किल्ल्यावरती. अंधार होता आतमध्ये, थोडासा हलकासा तिथे प्रकाश पडला होता. जमिनीवरती त्या काळ्या दगडावरती ते हळद आणि कुंकू पूजा झाली होती तिकडे. आणि मी एकटक त्याच्याकडे फक्त बघत होतो, त्या हळद आणि कुंकवाकडे. मला आठवत नाही मला कोणी माझ्या खांद्यावरती हात ठेवला त्यावेळेला. त्या काळोखात मला काही कळलं नाही मला. आणि त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मला सांगितलं, साहेब, महाराजांचा जन्म इथं झाला. मी तुम्हाला सांगतो, अजून वेळ गेली नाही, पण चुकी झाली आहे. जर आलं नाही तर मात्र अजून सत्यानाश यायचं. जे सांगायचंय, जे म्हणायचंय, मला असं वाटतं वस्तुस्थिती आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची असेल नाही तर देशातली असेल. आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे. मला स्वतःला जातपात कळत नाही, मी स्वतः जातपात मानत नाही. आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तिथे आमचे जवान मरतायत. पाकिस्तानी कलावंत हवेत का आम्हाला चित्रपटामध्ये बघायला? आवडतील. आमच्याकडे गुलामली चालेल का? त्याची कॉन्सर्ट चालेल का? चालेल, आम्ही बघायला जाऊ. देशावरती इतकं संकट आलं असताना, आपले जवान मारले जात असताना कला आणि देश कसं काय वेगळे ठेवणं? महाराष्ट्राची म्हणे 4 राज्य झाली पाहिजे. काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय? त्याला कोणी यायचं आणि घेऊन जायचा आपला तुकडा आणि खात बसायचा बाका बाका बाका. या देशातले तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुम्ही बंद करण्याचा निर्णय ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला तुमचा एक्सरसाइज हा पूर्ण झालेला असला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. पण हा निर्णय घेताना जर समजा तुम्ही कुठचाही विचार न करता हा निर्णय घेतला असेल तर हा देश खड्ड्यात जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करतायत समुद्रात. ही शिवनेरी, हा राजगड, हा प्रतापगड, हा सिंहगड, रायगड, पन्हाळगड. अहो, ही शिवाजी महाराजांची खरी स्मारक ही जगाला दाखवली पाहिजेत. आपण पुतळे कसले दाखवतोय? नोटबंदीच्या वेळेला कशी भाषणं झाली होती मोदींची. जानेवारीपासून तुम्हाला दिसेल, एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल. मी रोज खिडकीत बाहेरून बघतो, रोज तोच शिवाजी पार्कचा कट्टा, तेच रंग, तीच माणसं फिरतायत. काय कुठचा नवीन भारत? काय सारा येडा बनवायला काय लिमिट? राज ठाकरेकडनं काय होतं, आम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. दिलं काय हातात? जे दिलं त्या नाशिकमध्ये जाऊन आजही बघा तुम्ही. माझं आव्हान आहे की जे आपण 5 वर्षात केलंय ते ह्या लोकांनी 25 वर्षात देखील केलेलं नाहीये. इतकं काम त्या नाशिकमध्ये झालेलं आहे. नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप 5 वर्षात झालेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातामध्ये घेतलेलं मला एक आंदोलन दाखवायचं, जे अर्धवट सोडलं. मराठी पाट्यांचं आंदोलन घेतलं, महाराष्ट्रभर मराठी पाट्या लागल्या. मोबाईल कंपन्यांना ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभर प्रत्येकदा फोन केल्यानंतर तुम्हाला मराठी ऐकू यायला लागलं. मराठी चित्रपटांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे त्याला थिएटर्स मिळायला लागले. ती ओवेसी घडवे काय तर म्हणे गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही. हे महाराष्ट्रात फिरवतो. मी हिंदू आहे, माझं धर्मांतर झालेलं नाही. मी एका राजकीय पक्षामध्ये एक जो झेंडा घेतलाय त्याच्यामध्ये निळा आहे, जो आमच्या दलित बांधवांचा आहे. भगवा आहे, तो हिंदुत्वाचाच आहे. आणि जो हिरवा आहे तो APJ अब्दुल कलामांसाठी आहे, तो आमच्या AR रहमानसाठी आहे. इंडी बाजार आणि या सगळ्या तुमच्या भिवंडीच्या लोकांसाठी नाहीये तो माझा हिरवा. तुमच्या राजाला साथ द्या.